हेलो सायली. हेलो. आवाज येतोय मला. सायली तिकडनं आन्सर नाही करत आहे. सायली, हॅलो. अनम्यूट आहे, म्यूट आहे का ती? नाही, ती अनम्यूट. कनेक्टच नाही झाली तिचा. ऑडिओ जो आहे ना, कनेक्ट नाही झालाय अजून. तिचा काही इश्यू येतोय का आज, की तिचा बेबी त्रास देतोय काय? हॅलो सायली, कनेक्ट नाही केलंय का तू ऑडिओला? ती करतीये, कनेक्ट करतीये. जस्ट अ सेकंड. ओके. परत रिजॉईन करते ती. अच्छा. तो ऑप्शन येतो ना नंतर, हम्म. कनेक्ट विथ युअर का लॅपटॉप, तसं तो ते नसेल केलेलं. आता झालंय कनेक्ट. हो, आता झालं. ओके. हो, बाय. आवाज येतोय का सायली? हॅलो. हो, हो येतोय. ओके. चलो, स्टार्ट ऍक्च्युली करते. मला आधी आवाज येत नव्हता हे माहितीच नव्हतं. मी स्टार्ट करून बसले, केव्हाच मीटिंग जॉईन केली. हा काय? नाही नाही, तिला ना ते अ, जॉईन विथ कम्प्युटर ऑडिओ असं करायला लागतं. अच्छा, नाही मी मोबाईलवरनच जॉईन केलं. म्हटलं म्हणजे लॅपटॉपवरती ऍट द सेम टाइम मला ते सगळं हे करता येईल. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. हो. चालेल. बरं, व्हीएस कोड सगळ्यात पहिले, व्हीएस कोड जो एडिटर आहे का तुझ्याकडे? नाही तर आपण पहिले स्वतः डाउनलोड करूया. माझ्याकडे काहीच नाहीये. मला ओके, तुम्ही जे ठीक आहे. सांगाल ते मला पूर्ण डाउनलोड करावं लागेल. ओके, ठीक आहे. शेअर युअर स्क्रीन. स्क्रीन शेअर करायची, मी सांगते सगळं. बट मी आता काय केलं माहितीये का? हा हा. मोबाईलला कनेक्ट केलेली मीटिंग आणि लॅपटॉपवरती मला ते सगळं करायचं आहे. अच्छा. लॅपटॉपनी कनेक्ट होत नाहीये का? लॅपटॉपने कनेक्ट करू का मी? हा, लॅपटॉपनी पण साईड बाय साईड तू लॅपटॉपनी पण कनेक्ट करून ठेव ना. कारण की रोज आपल्याला कनेक्ट लॅपटॉपनीच करायचंय. अच्छा, मग चालेल, मी तसं करून ठेवेल. हा. बरं, मी जसं सांगते तसं तू लॅपटॉप मध्ये कर आता. तुला जर हो. जमत असेल तर आता कर. नाही तर मी सांगते तुला. स्क्रीन शेअर करते मी. ओके. सिम्पल. काय करायचं आपल्याला? टाक ते सोपं. ठीक आहे. न्यू टॅब ओपन करायची हम्म. सिम्पल याच्यामध्ये. इथे काय करायचंय? डाउनलोड व्हीएस कोड. आता मला तुझी स्क्रीन दिसली असेल तर मी लगेच तुला सांगितलं असतं. डाउनलोड व्हीएस कोड. ठीक आहे. व्हीएस कोड फॉर हो. विंडोज किंवा काय. ठीक आहे. फर्स्ट वाली लिंक क्लिक करायची, ओपन करायची. ओके. आणि हा जो फर्स्ट वाला आपला विंडोज दिसतोय 10-11, याच्यावर क्लिक हो. करायचं. तो डाउनलोडला जाईल ऑटोमॅटिक. टाक डाउनलोडला. हो, एक सेकंड.
केलं? एक मिनिट, डाउनलोड तर मी करतेय पण डाउनलोडला बघू, इथं वरती जातो हा डाउनलोडला किंवा खाली येतो डाउनलोडचा ऑप्शन बघ. हा तुम्ही मला सांगा आता, सपोज जर तुम्ही डाउनलोड टाकलं तर तुमच्याकडे काय स्क्रीन येते? कारण मला येते व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन ऍक्शन आणि त्याच्यानंतर ना मग नाही, हे जर हा हे आलं ना, सेम हे सेम. बघ, थँक्स फॉर डाउनलोडिंग व्हीएस कोड फॉर विंडोज असं येतं. आणि हा वरती माझी हे बघ, माझी इथे जे स्टोर आहे ते डाउनलोडिंग सुरू आहे बघ, व्हीएस कोड डाउनलोड हो होते हो हा माझं. हा असं दिसतंय. येते. हा, हो ते हो डाउनलोड होते. आणि डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं, त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ओके, अच्छा तर इन्स्टॉल कसं करायचं मी याच्यावर सांगते परत. हा, अच्छा माझ्याकडे होत आहे. हो ते ठीक आहे. डाउनलोड झाल्यानंतर शो इन फोल्डर करायचं. असं नुसतं सेटअप दिसतंय असं व्हीएस कोडचं. आता आपण हे जे काही करतोय हम्म. सेम हेच रेकॉर्डिंग तुम्ही मला शेअर करणार की दुसरं, नाही नाही, म्हणजे हीच आधीचं जे रेकॉर्डिंग. काही अच्छा नाही नाही, हीच हीच रेकॉर्डिंग शेअर रेकॉर्डिंग. करणार? हा, आणि जे जसंही आपलं सेशन एंड होईल त्याच वेळेला तुम्ही शेअर करणार ना? रेकॉर्डिंग शेअरचं ते एकदा मॅमला विचारून घेशील. ठीक आहे. हो, त्या म्हणाल्या मला रेकॉर्डिंग पण मिळतील रोजचे जे काही हा, मग ते, आपले सेशन हा, होतील ते. ओके. हा, ठीक आहे ना, मग ते करतील तुला. हो नाही, काय मी विचारते आहे हा, कारण मी आता करती जरी आहे डाउनलोड तर माझ्याकडे आता म्हणजे स्लो डाउनलोड होत आहे ना, सो मी त्यावेळी विचारते. खूप स्लो आहे का? नाही, कारण कारण की हे डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्याशिवाय आपण पुढे काहीच नाही करू शकत. कोड मी जरी लिहिला ना अच्छा हो, कारण मला तरी तुला सगळं नंतर ते प्रॉब्लेम होईल. म्हणून आपण हा थोडा उशीर लागला तरी चालेल, बट आज तुझं इन्स्टॉलेशन करून घेऊ आपण. हो चालेल. हा हा, झालंय, किती राहिले? आता फक्त 13 MB झालंय, 13.7. वायफाय वर नाही केलंय का तू कनेक्ट? म्हणजे वायफाय नाही का, मोबाईलवर वायफाय करते? वरतीच आहे. हा नाही का? नाही, वायफाय वरतीच आहे हो. अच्छा. ऍक्च्युली वायफायला मे बी काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण 3-4 वेळा त्यांनी हे केलं, प्लॅन चेंज केले, बट ते हम्म लँड केबलला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणाले ते प्रोव्हायडर. हम्म हम्म हम्म. सिंपल काहीच नाही करायचं आपल्याला. इथे आपण करतो डायरेक्ट डबल क्लिक करायचं, तोपर्यंत इन्स्टॉलेशनची प्रोसेस सांगते तुला. ओके. हो डबल क्लिक करायचं सिंपल इन्स्टॉलेशनसाठी. जे काही गाईड, जे काही तुला स्टेप्स दाखवतात, नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं. फक्त याच्यामध्ये दोनदा तीनदा नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला चेकबॉक्सेस येतात. ठीक आहे, की ओपन विथ येस कोडचा ऑप्शन आला पाहिजे, ओपन विथ कोड आला पाहिजे. त्याच्यानंतर तुझं जे हे आहे आपलं याचं व्हीएस कोड, तुझा जो साईन आहे, आयकन आहे, तो आयकन याच्यावर दिसला पाहिजे. ठीक आहे, क्रिएट डेस्कटॉप आयकॉन, ऍड ओपन विथ कोड. ठीक आहे, हे सगळे जे काही आपले ऑप्शन्स आहेत हे सगळे क्लिक करून ठेवायचे. ओके, देन नेक्स्ट इन्स्टॉल.
ओके. सपोज लॉन्च केलं, फिनिश. हो. लॉन्च केल्यावर नंतर तर काय नाही, ते ऑप्शन तुला डायरेक्ट ते व्हीएस कोड जे आहे ते व्हीएस कोड ओपन होतं. ओके. आणि डायरेक्ट व्हीएस कोड मध्ये आपण कोड करत नाही. आपल्याला काय करायला लागतं, सिम्पल एक आपण हे क्रिएट करणार, फोल्डर क्रिएट करणार. तू जिथे कुठे तुला जो काही सगळे जे काही तुझे कोड्स आहेत ते तुला ज्या एका फोल्डर मध्ये ठेवायचे आहेत, राईट. आता सपोज हे ऑलरेडी ओपन आहे झालं, ठीक आहे, ते ओपन झालंय. जे एखाद्या तू ज्या फोल्डर मध्ये तुला ठेवायचंय तो फोल्डर एक क्रिएट करायचा. कुठे तुझा सी ड्राईव्ह सोडून काय करायचं, डी मध्ये, ई मध्ये तुला वाटतं तिकडे, ठीक आहे. एक फोल्डर क्रिएट करायचा सिम्पल. सपोज मी घेतलं इथे, त्याच्यानंतर एक फोल्डर क्रिएट करूया. ठीक आहे, मी घेतलंय सपोज न्यू फोल्डर नाव आहे त्याला. न्यू फोल्डर मध्ये देन याच्यामध्ये आपण ठेवूया सपोज न्यू HTML. याच्यामध्ये फोल्डरचं नाव देते मी HTML. ओके. आणि हे जे फोल्डर आहे, हे फोल्डर मला काय करायचंय, राईट क्लिक करायचं सिम्पल अँड ओपन विथ कोड. ओपन विथ कोड केल्यानंतर तुझं हे जे फोल्डर आहे, हे फोल्डर तुझं आपला जो व्हीएस कोड आपला टेक्स्ट एडिटर आहे त्याच्यामध्ये ओपन झालेलं आहे. ओके, दिसतंय ओपन झालेलं. हो. एक मिनिट, मला हे तुम्ही परत एकदा रिपीट करा, म्हणजे मी ते स्टेप बाय स्टेप सगळं नोट डाऊन करून ठेवते, जे की नेक्स्ट ओके टाइम ओके, ठीक करताना आहे. मला हे नाही होणार. चालेल चालेल, ठीक आहे. आफ्टर डाउनलोडिंग व्हीएस कोड यू नीड टू इन्स्टॉल द व्हीएस कोड. ठीक आहे, बाय फॉलोइंग द स्टेप्स. ते जसं दाखवतात तसे स्टेप्स करत जायचं, सगळ्यांना येस येस करत जायचं. ओके. देन आफ्टर इन्स्टॉलिंग यू नीड टू क्रिएट वन फोल्डर. एक फोल्डर क्रिएट करायचं आपल्याला. तुला कुठल्याही तुझ्या ड्राईव्ह मध्ये, ई ड्राईव्ह मध्ये, डी ड्राईव्ह मध्ये, जिथे तुला कुठे करायचंय तिथे काय करायचं, एक फोल्डर क्रिएट करायचं. नाव दे फ्रंट एंड. आणि फ्रंट एंडच्या इथे आतमध्ये अजून एक फोल्डर क्रिएट कर, त्याला नाव दे HTML. लिहिलं. First, create one folder, LD drive, in a drive, then folder name is front end, okay? फ्रंट And एंड create another folder named as HTML. झालं. Just right click on your HTML folder and select open with code option. Select open with code option. ठीक आहे, जसं मी इथे घेतली. ठीक आहे, HTML, राईट क्लिक, देन ओपन विथ कोड. स्क्रीनशॉट घेऊ शकते तू याचा, कॅप्चर द स्क्रीनशॉट. डन. ठीक आहे, ओपन विथ कोड केलं की हे जे HTML चं फोल्डर आहे तुझं, डायरेक्टली हे कुठे ओपन होईल तुझं, याच्यामध्ये आपला जो काही माझा व्हीएस कोड आहे. ठीक आहे, आपलं व्हीएस कोड टेक्स्ट एडिटर असं दिसतं काहीतरी. ओके. आता अजून एक याच्यामध्ये काय करायला लागतं, इथे एक्सटेन्शनचं एक हे आपल्याला एक्सटेन्शन एक हे जे खाली दिसतंय माझं, तुमचा कोड रन करण्यासाठी इथे आपल्याला एक एक्सटेन्शन घ्यायला लागतं. नेम इज लाईव्ह सर्व्हर. ओके, लाईव्ह सर्व्हर ऑलरेडी माझ्याकडे आहे ते लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे, फर्स्ट वाला ऑप्शन दिसतोय, फर्स्ट वाला हा क्लिक करायचा आणि याच्यावर इन्स्टॉल वर क्लिक करायचं. तो ऑटोमॅटिक इन्स्टॉल होऊन जातो. ठीक आहे, आणि मग खाली एक ब्लू कलरची जी एक फुटर मध्ये लाईन दिसते आपल्याला, दॅट लाईन विल बी विजिबल फॉर यू. ओके. हा, ठीक आहे. यानी लाईव्ह सर्व्हर जे आहे ऑलरेडी आपण HTML ने आपण काय करतोय, वेब पेजेस आपण बनवतोय. सो ते वेब पेज आपल्याला रन करायला, आपला प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याला लाईव्ह सर्व्हरची हेल्प होते. जर नाही घेतलं तरी पण आपण रन करू शकतो, बट तिथे वरती जा, टर्मिनलवर रन विथ, आणि मग ते रनचा ऑप्शन घ्यायला लागतो. ओके. जर लाईव्ह सर्व्हर घेतलं तर सिम्पल डायरेक्टली इथं गो लाईव्ह केलं की तुमचं जो काही कोड आहे आपला, तो कोड आपला आपल्या वेब पेजवर डिस्प्ले होतो. ठीक आहे. आता हे काढून टाकते मी. सिम्पल. आता सगळ्यात पहिले आपल्याला ऑलरेडी आपला जो फोल्डर आहे तो फोल्डर आलेला आहे. ओके. या फोल्डर मध्ये वी नीड टू क्रिएट वन फाईल. सगळ्यात पहिले आपल्याला कोड कुठे पण लिहायचा असला तर काय करतो, आता सगळ्यात पहिले HTML काय आपली हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. इट इज यूज टू क्रिएट वेब पेजेस. जे काही आपले लिहिलेले, सपोज हे वेब पेज आहे, सपोज मी गुगल आपलं ओपन करते, जसं व्हीएस कोडच ओपन केलेलं आहे. ओके.
व्हीएस कोडचा हा जो काही आपल्याला UI दिसतोय, दिस इज कॉल्ड एज UI. हे काय याचं ओके वेब पेज. बिकॉज हे काय चालतं, कशावर चालतंय आपलं, इंटरनेटवर चालतंय. जेवढे काही तुमचे ऍप्लिकेशन्स इंटरनेटवर चालतात, दॅट ऍप्लिकेशन्स आर नोन एज वेब ऍप्लिकेशन्स, राईट. आणि जे काही आपण हे ओपन केलंय दॅट इज नोन एज वेब पेज. ओके, असे मल्टिपल वी कॅन क्रिएट मल्टिपल वेब पेजेस विथ द हेल्प ऑफ HTML. ओके, आता एक सिम्पल याचं जे हे असतं फॉर्मॅट असतो, सगळ्यात पहिले आपला याला काय म्हणतो आपण, दिस इज हेडर. ओके, जे काही सगळ्यात खाली आपण लिहिणार दॅट इज फुटर. हे जे आहे खाली, हेलो फ्रॉम साइट follow @code, that is footer. Visual Code हा Studio Docs Update, that is header. अँड याच्यामध्ये जे दिसते सगळं दॅट इज अ मेन किंवा आपलं मेन बॉडी, आपण याला बॉडी म्हणू शकतो. ओके, ओके मेन. कुठल्याही वेबपेजचे 3 पार्ट्स असतात, एक हेडर, फुटर आणि मेन. या मेन मध्ये मग तुम्हाला डिफरंट आपल्याला ऑप्शन्स असतात, त्याच्यामध्ये मग सेक्शन वगैरे आपण क्रिएट करू शकतो. ओके, हे कळतंय. मग हे जे काही हो आपल्याला लिहायला, असंच आपल्या HTML चा कोड लिहायला सुद्धा आपल्याकडे हेड आणि बॉडी टॅग असतो. ठीक आहे. आता HTML जी लँग्वेज आहे, आता सपोज मी याला राईट क्लिक केलं, ठीक आहे, इन्स्पेक्ट. आता हा जो काही एक वेब पेज आहे, या वेब पेजचा जर मला HTML चा कोड चेक करायचा असेल तर राईट क्लिक करायचा, इन्स्पेक्ट. ओके, अँड वन विंडो विल ओपन, दॅट विंडो इज नोन एज HTML DOM. ओके, ओके दिस कोड, हा जो काही कोड आहे, हा जो काही हे जे काही वेब पेज आपल्याला दिसतंय त्याच्यासाठीचा हा कोड लिहिलेला आहे HTML मध्ये. ओके दिसते. आता सपोज मी हो HTML वर इथे कर्सर घेऊन जाते, पूर्ण पेज तुझं हायलाइट होते, राईट. मीन्स व्हॉट, हा हो जो HTML असतो तो, आता HTML लँग्वेज काय आपली हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. मग याच्यामध्ये आपण यूज करतोय टॅग्स. ठीक आहे, सिम्पल. हा जो दिसतोय अँग्युलर ब्रॅकेट, दॅट हो इज नोन ॲज टॅग. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो काही आपल्याला फर्स्ट वर्ड असतो दॅट इज युअर HTML टॅग. आता इथे कुठला ओके टॅग आहे, HTML, देन हेड, बॉडी, div, right? There are multiple tags in HTML. H2, P, ठीक आहे, हे एवढे सगळे हे जे आहेत, दिस इज नोन ॲज HTML टॅग्स. ओके, आता जो एक बेसिक नॉर्मल तुमचा HTML चा हे टॅग असतो, तो असतो सगळ्यात पहिला टॅग आपला HTML. ठीक आहे, जो की पॅरेंट टॅग आहे, ज्याच्या थ्रू आपण काय करतो, HTML चं एक वेब पेज सपोज मला बनवायचं आहे, सगळ्यात पहिले इथे कुठला टॅग दिसतोय, HTML टॅग. So HTML tag is the parent tag in HTML. So tag is open. Tag काय असतो, सिंपल टॅग कशाला म्हणू शकतो आपण, टॅग इज अ सिंपल कंटेनर विच होल्ड्स सम व्हॅल्यू. कंटेनर विच होल्ड्स सम व्हॅल्यू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता टॅग कसा डिनोट करतो, सिंपल. ओके, ओके दिस इज ओपनिंग टॅग. ठीक आहे, अँग्युलर ब्रॅकेट, एक ग्रेटर दॅनचं आणि एक लेस दॅनचं, दॅट इज नोन ॲज ओपनिंग टॅग. ओके, अँड दिस इज क्लोजिंग टॅग, याला आपण म्हणतोय क्लोजिंग टॅग. ठीक आहे, दिस इज क्लोजिंग हो टॅग, दिस इज ओपनिंग टॅग, दिस इज क्लोजिंग टॅग. आता सगळ्यात पहिले आपल्याकडे टॅग कुठला आहे, इथे कुठला टॅग दिसतोय आपल्याला, HTML टॅग, ज्याला की आपण पॅरेंट टॅग म्हणतोय किंवा रूट टॅग आपण म्हणतो. ओके, त्याला आपण देऊया, सपोज HTML टॅग मला द्यायचंय, मग याच्यामध्ये आपण लिहितो HTML. ओके, देन हा झाला ओपनिंग टॅग आणि हा झाला आपला क्लोजिंग टॅग. ओके, दॅट इज HTML. आणि याच्यामध्ये जे काही लिहायचंय तो आपला पूर्ण कोड असतो. ठीक आहे, हा जो HTML आहे, HTML ला आपण म्हणतोय पॅरेंट टॅग और रूट टॅग. पॅरेंट टॅग और रूट टॅग. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपल्याला HTML चा टॅग, हे टॅग. ठीक आहे, टॅग म्हणजे काय, सिंपल एक कंटेनर आहे विच होल्ड सम व्हॅल्यू. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो विच डिस्प्लेज ऑन युअर वेब पेज. ओके, दिस इज ओपनिंग टॅग, दिस इज क्लोजिंग टॅग. अँड सगळ्यात पहिला जो टॅग आपण आपल्या फाईलमध्ये लिहितोय दॅट इज HTML टॅग. ओके, आता HTML ची फाईल, आता फाईल मग कशी क्रिएट करायची, सिपे इथे दिसतंय HTML, त्याच्यानंतर इथे दिसतंय प्लसचं साईन, हो न्यू फाईल, राईट. क्लिक ऑन दॅट, हो सिम्पल. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण HTML ची फाईल बनवतो तेव्हा एक
डेव्हलपर लोकांनी एक नेमिंग कन्व्हेन्शन बनवून ठेवलंय. दॅट इज त्याला नाव देतोय आपण index.html. ठीक आहे. .html इज द एक्सटेन्शन ऑफ HTML फाईल. एव्हरी फाईल हॅव एक्सटेन्शन. ठीक आहे. इथे जर .html एक्सटेन्शन नाही दिलं तर काय होणार? तुमचा जो कोड आहे तो कोड आपला रन होणार नाही. ठीक आहे. कारण की तो HTML ओके. मध्ये येणारच नाही. ओके. सो सगळ्यात पहिले जेव्हा आपण एखादा फाईल क्रिएट करतोय, यू मस्ट नीड टू गिव्ह द एक्सटेन्शन फॉर दॅट फाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक्सटेन्शन आता 1-2 फाईल आपण विसरून शकतो. पण जेव्हा आपल्याला यूज टू होतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला .html आपण देतोच आहे. ओके. रोज जेव्हा आपण ओके. न्यू फाईल क्रिएट करायची म्हटलं की ज्या फाईलचं सपोज फाईलचं नाव दिलंय मी आता सगळ्यात पहिले index.html. हे जे आपल्याला होम पेज दिसतंय, सगळ्यात पहिले जे होम पेज असतं त्याचा जो काही कोड लिहितो त्या फाईलचं नाव ऑलवेज index.html आपण देतो. ठीक आहे. म्हणजे काय अच्छा. तुमचं एक त्यांनी आयडेंटिफिकेशन होते की index.html म्हटलं की माझं जे काही होम पेज आहे त्याचा कोड त्याच्यामध्ये असेल. ओके. आता मी हं. क्रिएट केलं याच्यावर index.html. आता सगळ्यात पहिले मला इथे काय करायला लागेल? आपला सगळ्यात पहिला जो टॅग आहे, विच इज युअर फर्स्ट टॅग? HTML टॅग. मग टॅग कसा देतो आपण? सिंगल. ठीक आहे. देन HTML. आता जेव्हा आपण VS कोड यूज करतो, जेव्हा तू क्लोज करशील, ऑटोमॅटिक हा क्लोजिंगचा पण तुला टॅग देतो. नो नीड टू राइट द क्लोजिंग टॅग. ठीक आहे. जेव्हा तू आता ट्राय करशील तेव्हा तुला समजेल की फर्स्ट जेव्हा मी घेतले, काय घेतलंय? अँग्युलर ब्रॅकेट. ओके. देन HTML हं. हं. अँड इथे काय केलंय मी? क्लोज केलंय. तो हो. ऑटोमॅटिक जेव्हा आपण हा वाला जो क्लोज वाला ब्रॅकेट देतो, ऑटोमॅटिक तो हा पण माझा जो काही टॅग आहे, त्या टॅगला क्लोज करतोय. ओके. VS अच्छा. कोड यूज करण्याचा हा एक एडवांटेज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये. हं. आता हा जो झाला, हा आपला झाला रूट टॅग. आता जो काही आपल्याला कोड करायचा आहे, तो कोड आपण इथे करू शकतो. ठीक आहे. आता हे सगळ्यात हं. पहिल्यांदा रूट टॅग, याच्यानंतर आपण देतो जसं आपलं हा एक वेब पेज आहे. सगळ्यात पहिले काय असतं आपलं हेड. मग आता हा हेड सेम आपण HTML फाईलमध्ये पण काय देतो? हेड टॅग. सगळ्यात पहिले असतो बेसिक जो आपला टॅग जो याच्यामध्ये असतो, तो असतो हेड. ठीक आहे. क्लोज करायचा, ऑटोमॅटिक क्लोज. हेड टॅग झाला. हेड टॅगमध्ये आता एखाद्या वेब पेजचं इथे वरती दिसते डॉक्युमेंटेशन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ, इथं पोस्ट अटेंडी. ठीक आहे. जेव्हा न्यू काही ओपन केलं आपण, न्यू टॅब जेव्हा आपण ओपन करतोय, वरती जेव्हा आपल्याला जे काही दिसतंय दॅट इज युअर टायटल ऑफ युअर वेब पेज. ठीक आहे. हे जे काही दिसतंय धिस इज डॉक्युमेंटेशन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड. दॅट इज युअर टायटल. ठीक आहे. सपोज मी हेडमध्ये गेली. हेडमध्ये इथं मेटा डे हे सगळं दिसतं तुमचं. त्याच्यानंतर इथे दिसतंय टायटल खाली. जे काही भरपूर याचे तुम्हाला टायटल्स दिसतात. हो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला जर सपोज टायटल द्यायचं आहे, दिसते टायटल डॉक्युमेंटेशन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तेच टायटल हं. मला इथे डिस्प्ले होते. हो. राइट? म्हणजे सपोज मला जर एखाद्या वेब पेजला टायटल द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय यूज करतो इथे? टायटल टॅग. ओके. टायटल. सपोज ओके. टायटल काय म्हणजे देऊ? आपण जेव्हा हे सगळं इथे असं टाइप करतो, सपोज आता टायटल टाइप केलं, हां, तर हां. मग ते बरोबर त्याच ह्याच्यावरती ते डिस्प्ले करतं. राइट, टायटल राइट. केलं तर टायटललाच दिसणार. राइट, एंड राइट. केलं तर मग ते अच्छा. हां, राइट. सपोज मी याला काहीच टायटल नाही दिला, तर माय फर्स्ट वेब पेज. ठीक आहे. इथे मी टाकते आणि जस्ट आपण सेव्ह करूया आणि रन करूया. रन करण्यासाठी जर तुझ्याकडे लाईव्ह सर्व्हर जर असलं तर तिथे सिंपल गो लाईव्ह करायचं. गो लाईव्ह केलं की ऑटोमॅटिक तो पोर्ट आपल्यासाठी ओपन करतोय. लोकल होस्टवर आपलं जे वेब पेज आहे ते रन होतं आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक जे काही आपण याच्यामध्ये लिहितो त्या वेब पेजवरचं दिसतंय. आता इथे बघ माय फर्स्ट वेब पेज दिसतंय वरती इथे. हो. आता इथे यू आर शेअरिंग स्क्रीनचं ते दिसतंय बट हां, जेव्हा इथे खाली दिसतंय माय फर्स्ट वेब पेज. ठीक आहे. दिसतंय हो. माय फर्स्ट वेब पेज. दिस इज द टायटल ऑफ युअर वेब पेज. ओके. ओके. हे काय झालं आपलं टायटल. इथे काय झालं फर्स्ट वेब पेज. RST. ओके. सपोज आता हे जे काही आपण हेडमध्ये लिहितोय, ओके. हे तुझा हं. वेब पेज आता माझं जे वेब पेज आहे, हे वेब पेज पूर्ण ब्लँक आहे. याच्यावर काही डिस्प्ले होतंय का? नाही. नाही. कारण जो काही आपण हेड टॅगमध्ये इथे लिहितोय कोड दॅट इज इम्पोर्टंट, राइट? बट इट विल हं. नॉट डिस्प्ले ऑन युअर वेब पेज. ठीक आहे. फक्त इथं जे टायटल आपलं दिसतंय, टायटल तुझं तेवढं दिसेल, पण ते पण वेब पेजवर नाही, ॲज अ टायटल म्हणून. जेव्हा आपण न्यू टॅब तुझं ज्या टॅबमध्ये ओपन होणार आहे, तिथे तुझं ते काय हो. दिसेल? फक्त टॅबला आपलं दिसतं. वेब पेजचं टायटल दिसतं. राइट. तो फक्त हो. टॅबला दिसतो.
मग आता या वेब पेजवर जर मला लिहायचं आहे किंवा मला वेब पेज बनवायचं आहे, मग ते आपण कुठे लिहिणार? तर ते काय त्याच्यासाठी आपण यूज करतोय इथे बॉडी टॅग. ठीक आहे, सो बॉडी. हम्म. ओके, ऑटोमॅटिक क्लोज होईल तुमचा. आणि जो काही आपल्याला कोड लिहायचा आहे आता आपण तो लिहितोय बॉडी टॅग मध्ये. ठीक आहे, आता ओके बॉडी म्हणजे टॅग म्हणजे सपोज सिंपल सगळ्यात पहिले आपण यूज करतोय हेडिंग. ठीक आहे, मग हेडिंग साठी आपल्याकडे 6 हेडिंग्स आहेत H1 to H6. ठीक आहे, इथे दिसते H1, H2, H3, हम्म, H4, H5 आणि H6. ओके, हम्म. आता याच्यात सगळ्यात पहिले आपण सपोज फक्त एक हेडिंग घेऊया. ओके, याला क्लोज करते आणि इथे देते हेलो HTML किंवा हेलो HTML किंवा हेलो वर्ल्ड, तुमचं जे काय असतं. ठीक आहे, जेव्हा आपण फर्स्ट प्रोग्राम करतो कुठल्याही लँग्वेजचा आपण काय लिहितो हेलो वर्ल्ड. ठीक आहे, जस्ट सेव्ह करते. हेलो वर्ल्ड माझ्या वेब पेजवर मला डिस्प्ले होतोय. राईट, हॅलो हो हो. हॅलो. दिसतंय ना, आवाज येते ना? हो ते सांगत हो जा. हा हो. हा, येतोय मला आवाज. ओके, ठीक आहे. कुठल्याही वेब पेजवर हे डिस्प्ले होतंय. काय लिहिलं आपण? एक सिंपल छोटासा टॅग लिहिलाय. आपण एक छोटासा कोड लिहिलाय. सगळ्यात पहिला आपल्याला टॅग लिहायला लागतो. सगळ्यात पहिला आपला HTML, जो की आपला रूट टॅग आहे किंवा पॅरेंट टॅग आपण यूज करतोय. त्याच्यानंतर आपण यूज करतोय हेड टॅग. हेड टॅग मध्ये जे काही आपण लिहिणार दॅट इज इम्पॉर्टंट, बट इट विल नॉट डिस्प्ले ऑन युअर वेब पेज. वेब पेजवर आपल्याला हे डिस्प्ले होणार नाही. मग वेब पेजवर जी ओके. इन्फॉर्मेशन डिस्प्ले होते ती कुठे? ती होते आपल्या बॉडी टॅग मधली. जी काय आपण बॉडी टॅग मध्ये अच्छा. आपण टॅग हा कोड लिहिणार आहे तो कुठे होतो आपला? दॅट विल बी डिस्प्ले ऑन युअर वेब पेज. ओके, अँड फॉर displaying the title you need to create one title tag and give the title whatever you wanted to do. Right, हो हो. HTML, head, title, body and H1. H1 means heading. ओके, इथे आता काय येतं? H1 वी हॅव H1 to H6 हेडिंग्स पूर्ण. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस आपण सगळ्यांचं हेडिंग आता खूप मोठा आपला एकदम मेजर टॉपिक आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण काय करतो? सगळ्यात पहिलं सपोज एसे लिहायचं आहे, मग आपण काय लिहितो? जे काही टायटल लिहायचंय ते कशामध्ये लिहितो आपण? थोडंसं बोल्ड मध्ये. मग त्याच्या खाली आपण काय लिहितोय? आपला जो काय आपला नॉर्मल एसे असेल, मग तो काय त्याचा फॉन्ट काय असेल? कमी असेल. मग जेव्हा कधी आपल्याला हेडिंग द्यायचं आहे, कुठल्या याला हेडिंग द्यायचं आहे, त्यासाठी आपण यूज करतोय H1. ओके. म्हणजे हे जे काही H1 म्हणजे एच H1 to H1 टू H6 कुठले हा, यूज करू शकते. पण ते ठीक आहे. म्हणजे हम्म. H1 टू H6 आपण जे काही यूज करतो ते डिफाईन हा, करतं का? फॉन्ट साईज बोल्ड आहे, नॉर्मल आहे, काय म्हणजे नाही नक्की काय आहे ते? नाही नाही, मी दाखवते एक मिनिट. ठीक आहे, आता हा. सपोज इथे आपण H2 घेतलाय. ओके, इथे घेतलं मी हेडिंग हम्म. 2 सपोज. ठीक आहे, सेव्ह करूया. चेक. हा सगळ्यात पहिला जो आहे जो H1 चा आहे, याचा जो फॉन्ट आणि हे तुमचा फॉन्ट आपण नंतर आपण बाकीचं चेंज करू शकतो याला युजिंग CSS. बट आता जो H1 ला बाय डिफॉल्ट त्याची हाईट, विड्थ आणि फॉन्ट दिलेला आहे तो काहीतरी असा दिसेल. ओके. ठीक आहे, त्याच्यापेक्षा मी H2 घेतलं तर त्याच्यापेक्षा याचा फॉन्ट काय आहे? थोडासा कमी आहे. ओके, अच्छा. H3 घेतला तर अजून त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे ॲज पर आवर नीड आपल्याला कुठला टॅग मला घ्यायचा आहे H1 to H6 तो आपल्यावर आहे. सपोज मला ओके. सगळ्यात पहिल्यांदा द्यायचं आहे, की माझं सगळ्यात पहिल्यांदा मेजर हेडिंग आहे. मग आपण H1 किंवा H2 आपण देतो. ठीक आहे, मग हम्म. त्याच्या खाली मला बाकीचं लिहायचं मग आपण तो नॉर्मल टॅगमध्ये. ठीक आहे, परत एक हेडिंग ओके. द्यायचंय, मग आपण परत एक सब हेडिंग वगैरे देणार. राईट, त्याच्यासाठी आपण हो. हे H1 to H6 टॅग्स आपण यूज करतोय फॉर हेडिंग. ओके. ठीक आहे, आता इथे आपण घेऊया पूर्ण H6 टॅग दाखवते. H3, हेडिंग 3. आणि हे जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा प्रत्येक वेळेला एंटर करायचं म्हणजे ते तिकडे सेव्ह होतं का? नाही नाही, एंटर नाही, सेव्ह करायचं. कंट्रोल एस करायचा. ओके. हा, अच्छा, म्हणजे तसं सेव्ह करायचं. हा, कंट्रोल एस केलं की आपलं सेव्ह होतं ते. 4 ओके. झालं का तुझं डाउनलोड? H5 हो, झालंय माझं. इन्स्टॉलला टाकलं? नाही, इन्स्टॉलला आपण हे टाक. केलं त्यामुळे मी त्याच्याकडे पाहिलंच नाही. बरोबर, ठीक आहे. H6 ठीक आहे. H6 पर्यंत आपण हेडिंग घेतले, सेव्ह केले. कळतंय? हो प्रत्येकाचा हो, म्हणजे फॉन्ट. तसं फॉन्ट चेंज होतं. राईट राईट, म्हणजे ॲज पर आवर नीड आपल्याला कुठला घ्यायचा तो
आपण आपल्या याच्यावर आहे की मला कुठला जो हे घ्यायचा आहे तो घेऊ शकतो आपण. हेडिंग मला कुठलं घ्यायचं हो. H1 घ्यायचं, H2 घ्यायचं का H6 घ्यायचं? ओके. हम्म. मला ओके, एक कळतंय? थोडं तुम्ही गाईड करता का आता? हा बिलकुल. आता आपण इन्स्टॉल पर्यंत जे काही कसं करायचं ते नोट डाऊन केलं आहे मी. बरं. सो त्याच्या पुढे मला तुम्ही प्रोसेस सांगता का? मला थोडंसं तर काय स्टार्टिंगला थोडं प्रॉब्लेम येईल त्यामुळे थोडं नोट डाऊन ठीक करून आहे, ठेवलं ठीक. तर मग काहीच प्रॉब्लेम इझी नाही. होईल. तू इन्स्टॉलला टाक. क्लिक कर, डबल क्लिक कर त्याच्यावर. ऍक्च्युली मला वाटलं पूर्ण इन्स्टॉल झालंय कारण मला ते दिसत नव्हतं पण अजून ते 68 MB झालेलं आहे आउट अच्छा, ऑफ हा काय? 90 MB. ओके, हो. होऊ दे. खूपच स्लो आहे कारण गं मी नेट. आपलं नाही ऍक्च्युली माझ्याकडनं ते मी डबल ट्राय केलं ना हा हा सो हा ते डबल डाउनलोड झालं होतं आणि हा ऍट हा द सेम टाइम ते दोन्ही डाउनलोड होत होते म्हणून ते तसं झालं. हा आता हा झालं हा 70 पर्यंत झालंय. ठीक आहे, ठीक आहे. होऊ दे, एक होऊ दे तसं. कॅन्सल केलं, एक दोन. हा. ठीक आहे. आता सपोज यालाच मी जसं वेब पेज मला सपोज या वेब पेजचा आपल्याला सोर्स कोड बघायचा आहे. सिंपल काय करायचं? व्ह्यू पेज सोर्स पण करू शकतेस तू. ठीक आहे. जो काही कोड हा जरा जास्त डेंजर दिसतो. ठीक आहे. याच्यापेक्षा आपण काय हम्म. करणार आहोत? मी याला सपोज करते क्लोज. नंतर राईट क्लिक अँड इन्स्पेक्ट. ओके, इन्स्पेक्ट केला की तुझा जो काही आपण सेम कोड लिहिलाय HTML चा सेम कोड तुला इथे दिसतो. दिसतोय? HTML हो. म्हटलं तर वेब पेज येतं तुझं. देन हेड इथे आपण बघ टायटल दिले माय फर्स्ट वेब पेज. टायटल दिले. हेड टॅग इथे क्लोज झालाय. ओके. देन आपण इथे हो. आपला बॉडी टॅग ओपन होत झालाय. बॉडी टॅग मध्ये काय घेतलंय आपण? H1. आता बघ H1 वर मी जेव्हा कर्सर नेते तेव्हा फक्त H1च हायलाइट होतंय. H2 हो. वर कर्सर नेते ओन्ली H2 हायलाइट होतंय. ठीक आहे? कळतंय? असा आपला हो. जो बॅकएंड मध्ये कोड येतो तुमचा असा आपला कोड जो आहे तो आपण कोड चेक करू शकतो. हॅलो. हा, बोल बोल. हा. नाही, आवाज येत कळतंय? नव्हता तुमचा. कळतंय? हो. ठीक आहे. आज आपण जास्त नाही घेणार. एक फक्त तुझं इन्स्टॉलेशन होऊ दे. तू व्यवस्थित कर. रोज आपल्याला हेच करायचं. त्याच्यामुळे एकदा यूज टू झालं की मग आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपलं काय? हो. टॅग म्हणजे काय? HTML म्हणजे काय? देन टॅग म्हणजे काय? टॅग कसा देतोय आपण आणि आपला कुठले टॅग्स आपण बघितले? बेसिक जे टॅग्स असतात आपले. सगळ्यात पहिला आपला HTML टॅग. ठीक आहे. आता याच्यापुढे आपण लँग पण यूज करू शकतो. HTML म्हणजे लँग म्हणजे काय? लँग्वेज मी कुठली यूज करतेय. ठीक आहे. सपोज लँग ओके. इक्वल्स टू हां. ENG. सपोज मला यूज करायची इंग्लिश. सो आपण इथे इंग्लिश लँग्वेज यूज करतोय. मग ते पण आपण देऊ शकतो. ठीक आहे. हा एक ओके. बेसिक आपला कोड याच्यामध्ये. HTML तुमचा डॉक टाइप सगळ्यात पहिले डॉक टाइप येतं. मग HTML5 आपण यूज करतोय असं त्याचा मीनिंग आहे. देन HTML जो आहे आपला तो आपला सगळ्यात पॅरेंट टॅग आहे. त्याच्यानंतर लँग घेतलं म्हणजे दिस इज कॉल्ड एज ॲट्रिब्यूट. याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. ठीक आहे. टॅगमध्ये जे काही मी आतमध्ये देणार दॅट इज ॲट्रिब्यूट अँड व्हॅल्यू. हा ॲट्रिब्यूट आणि ही त्याची व्हॅल्यू इक्वल टू करून जे काय असतं ते त्याची व्हॅल्यू. ओके. देन हेड टॅग. हेडमध्ये आपण ओन्ली फक्त टायटल वगैरे देऊ शकतो. बाकीचं जो काही आपण हेड टॅगमध्ये लिहिणार तो जो कोड आहे तो कोड आपला वेब पेजवर डिस्प्ले होत नाही. ठीक आहे. जो काही वेब पेजवर डिस्प्ले होतो तो आपला बॉडी मधला जो काही आपला तो होतो. ठीक आहे. हम्म. याच्यानंतर झालं का इन्स्टॉल? आपलं सॉरी डाउनलोड झालं? आलं 100% हो. पर्यंत? नाही, थोडं राहिलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. याच्यापर्यंत याच्यामध्ये तुला काही डाऊट आहे? ऍक्च्युली खरं सांगू का मला हं, हं. समजलंय सगळं खूप छान पण वाटतंय कारण मला सगळं समजतंय. हां, हां. पण जेव्हा मी प्रॅक्टिकली ते स्वतः करायला जाईल तेव्हा काय माहिती नाही मला कसं जमेल. अ, मला एकदा परत थोडंच रिव्ह्यू दाखवत आता ठीक आहे. म्हणजे अगं मी आता जमेल काही सपोज प्रॉब्लेम इन्स्टॉल काय केलं झालं? आपण त्याच्यानंतर झालं का तुझं इन्स्टॉल केलं का तू? नाही मला आता एकच मिनिट दाखवतंय. थोडंसंच राहिलेलं 84 MB झालं. हं, हं, हं. ठीक आहे. तोपर्यंत तू एक फोल्डर तरी क्रिएट करून ठेव ना. फ्रंट एंड नावाचा एक फोल्डर क्रिएट कर आणि त्याच्यामध्ये हा. एक HTML नावाचा फोल्डर क्रिएट कर. ओके. हं. आणि उद्यापासून काय कर लॅपटॉपमध्ये जॉइन हो. म्हणजे कसं तुझ्या कोडमध्ये काही एरर वगैरे आला तर मला लगेच बघता येईल मग तो. हो चालेल उद्यापासून असं फोन मध्ये नाही करत हं. डिरेक्टली लॅपटॉपला जॉईन करून हां, घेईल. हां, हां, हां.
डन. फोल्डर क्रिएट केलंय? हो. आता जे आपण डाउनलोड केलंय VS कोड हम्म, हम्म. त्याच्यावरती डबल क्लिक केलं ना की माझ्याकडे हा. 2 ऑप्शन येतात, एक रन आणि एक कॅन्सलचं. रन रन. रन केलं. हो, हम्म. रन केल्यानंतर ओके. होतंय? हो, होत आहे. हम्म. आता जेव्हा मी नेक्स्ट करत आली ना तर सिलेक्ट स्टार्ट मेनू फोल्डर असं वरती आहे आणि त्याला खाली डोंट क्रिएट स्टार्ट मेनू फोल्डर, मग त्याला क्लिक करायचं की नाही करायचं? करू? स्टार्ट मेन फोल्डर. का तुला काय आलं? नेक्स्ट नेक्स्ट येत नाही का ऑप्शन? हो, आलंय. नेक्स्ट ऑप्शन करायचं आणि आता दोनदा नेक्स्ट केल्यानंतर एक आपलं हे येतो. तुम्हाला 3 चेक बॉक्सेस येतात. यू हो नीड हो, टू ते केलंय. चेक दॅट चेक बॉक्सेस. हा, जेवढे काही चेक बॉक्सेस आहेत ते सगळे चेक करायचे. हो, आणि आता इन्स्टॉल. राईट. इन्स्टॉल. झालं. झालं? हो आता जे फोल्डर बनवलंय तू HTML हो. चं, त्याच्यावर राईट क्लिक कर आणि ओपन विथ कोड ऑप्शन येईल बघ, चेक कर. डन. अ, आता मी राईट क्लिक. ते राईट क्लिक एक ओपन मिनिट विथ हा. कोड. जे फ्रंट एंडचं केलेलं आहे त्याच्यावरती राईट क्लिक ना? हा. नाही, हो, फ्रंट ओपन एंड विथ कोड. HTML चं. HTML ला करायचं. ओके. हा, आपण HTML चे कोड करतोय ना. HTML वर राईट क्लिक करायचं आणि ओपन विथ कोड. ओके, केलं ओपन विथ कोड. राईट. झालं ओपन पूर्ण? हो हो, झालं. ओके. हा, दिसतो HTML चा कोड. आता इथे बघ खाली ना एक्सटेन्शन, एक ट्रायंगलच्या खाली एक अशा स्क्वेअर दिसतात ना, 3-4 स्क्वेअर आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे बघ माझ्या स्क्रीनवर त्याच्यावर क्लिक करायचं आणि लाईव्ह सर्व्हर जे काही आपलं एक्सटेन्शन आहे ते इन्स्टॉल करायचं. एक मिनिट हा. त्याच्यावरती क्लिक केलं. हा, एक सर्च बॉक्स ओपन होतो. हो, झालंय. हा, लाईव्ह सर्व्हर. लाईव्ह LIVESERVER. त्याच्यामध्येच हे करू का ते? हा, सर्च बॉक्स मध्ये सर्च करायचं. ओके, केलं. हा, लाईव्ह सर्व्हर आलं. हा, फर्स्ट वर क्लिक करायचं. हो, आता इन्स्टॉल करून घेऊ ना. हा, राईट. इन्स्टॉल. तर होतं इन्स्टॉल. मला एक सांगता का तुम्ही, म्हणजे ऍक्च्युली मला काहीच माहिती नाही म्हणून मी विचारते की हा. लाईव्ह सर्व्हर का आहे, आपण का घेतो, आणि हे VS कोड म्हणजे आपलं हे जे काय आपण HTML चं करतोय
हा कोड व्हीएस एक कोडचा प्रकारचे. व्हीएस कोडचा आपल्याला कसं आहे जेव्हा कधी आपण कोडिंग शिकतोय राईट त्याच्यासाठी आपल्याला हा कोड लिहायला काहीतरी कोड एडिटर लागतं हो राईट तर ते कोड हो एडिटर जो आहे ते आपण यूज करतोय व्हीएस कोड ओके तू डायरेक्ट ओके व्हीएस कोड मधून पण रन करू शकते बट एक लाईव्ह सर्व्हर जे आहे तुला काय करायला लागतं जेव्हा तू आता याच्यामध्ये कसं असतं जेव्हा तू रन करते एखादा प्रोग्राम इथे रनवर गेली हा रन विदाउट डिबगिंग मग तुला ऑप्शन येतो क्रोमचा किंवा तुझे जे काही ब्राउझर्सवर तू कुठल्या ब्राउझरवर रन करते आहे भरपूर सारे असे ऑप्शन येतात बट असं हा न करायसाठी आपल्याला हा काय लाईव्ह सर्व्हर काय करतोय सिम्पल जेव्हा मी सेव्ह केलाय एकदा माझा पोर्ट ऑन केला जेव्हा जितक्यादा मी इथे सेव्ह करते ऑटोमॅटिक माझा जो कोड आहे तो कोड या वेब पेजवर डिस्प्ले होतोय मला परत परत तो रिफ्रेश करायची गरज पडत नाही त्याच्यासाठी आपण ते अच्छा लाईव्ह सर्व्हर यूज करतोय फक्त या रनिंगसाठी ओके झालं इन्स्टॉल झालं हा असेल बघ हो आता झालं HTML च्या झालं तिथं सगळ्यात पहिला जो ऑप्शन दिसतो न्यू फाईल त्याच्यावर index.html ची फाईल क्रिएट करायची एक मिनिट हा. आता हे जे लाईव्ह सर्व्हरचं जे आता आपण डाउनलोड केलंय हा हा ते क्लोज केलं हा आणि हो HTML फोल्डर दिसतंय आता क्लोज केल्यानंतर तुला ते हो एक मिनिट हा ऍक्च्युली काय झालं माहिती का हा हे लाईव्ह सर्व्हर मी जे डाउनलोड केलंय आता सपोज तुमच्या इथे मला कसं दिसतंय खाली हा एक मिनिट इथं तुम्ही खाली इथे दिसतं ते वरती हा हा नाही ते आता लास्ट वाला आयकॉन होतं ना ते हा स्क्वेअर्स वालं हा हा तिथे मी ते क्लिक केलं म्हणून मला तसं दिसत होतं आता वरती जे तुम्ही क्लिक केलेलं आहे ना जे हायलाइट केलेलं दिसतंय हम्म हे हे दिसतंय HTML आता एक्सप्लोरर हा एक्सप्लोरर वरती केल्यावरती HTML दिसते राईट हो आता राईट मला राईट बरोबर दिसतंय हा आता आता हे जसं ऍप्लिकेशन आपण एक्सप्लोर करत जाऊ ना तसं तसं कळेल तुला ठीक आहे हो इथे न्यू फाईलवर क्लिक करायचं आणि एक फाईल क्रिएट करायची न्यू फाईलला केलं सिलेक्ट हा आता तिथे नाव द्यायचं त्याला index.html इंडेक्स डॉट HTML HTML हो केलं ओके हे हा कॅप्स लॉक वगैरेच काही म्हणजे फरक नाही पडणार ना नाही इथे आपण जनरली काय करतो स्मॉल केस मध्ये देतो सगळं ओके हम्म ठीक आहे आणि हा जो कोड आहे सगळ्यात पहिला जो असतो तो आपल्याला HTML हा कोड लिहिता येईल तुला कोड हो मी ट्राय करते ठीक आहे स्क्रीनशॉट कॅप्चर कर आणि ट्राय कर लिहायला उद्या याची आपण रिव्हिजन घेऊया आणि मग पुढचं घेऊया ठीक आहे हेच कसं लिहायचं ते हो ओके झालं चालेल हो ट्राय कर बरं ट्राय कर होतंय का तुझं व्यवस्थित सगळ्यात पहिला टॅग द्यायचा HTML टॅग देऊन बघ अच्छा हो सेम होत आहे आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आता सेकंडला हा येण्यासाठी हा सेव्ह करू का फक्त ते एंटर करायचं हो केलं हा म्हणजे आता HTML एक तुझा वरती टॅग दिसत असेल एक खाली टॅग दिसत असेल राईट हो राईट हा मग आता HTML ला थोडंसं खाली करायचं अजून कारण की HTML सगळ्यात शेवटचं आहे मग त्याच्यामध्ये लिहायचं हेड टॅग हो केलं दिलं आता हेड टॅग मध्ये हो लिहायचं टायटल टॅग हेड टॅगला पण परत तसंच करायचं खाली एंटर करायचं हो त्याच्यानंतर हा टायटल टॅग येते हो आता टायटलला पुन्हा आता तू टायटल कुठे दिलं हेड टॅग मध्ये दिलं राईट हो ठीक आहे हेड टॅग तिथेच क्लोज होतो आता हेड टॅगच्या खाली तुला काय करायला लागेल बॉडी टॅग घ्यायला लागेल एक मिनिट मी हे थोडं पुन्हा ट्राय करते हो चालेल आरामात तू कोड लिही ठीक आहे आपल्याला ट्राय करत आहे म्हणजे अजून हे फर्स्टच कोड आहे आपण परत उद्या हा सेम कोड बघूया कसा लिहायचा तो
ठीक आहे. ऑटोमॅटिक हा हो कोड अर्धा कोड ऑटोमॅटिक येतो, तो कसा बघायचा, तो कसा येतो ते पण आपण बघूया. ठीक आहे. आणि मग हे हो समजल्यानंतर आपण मग पुढे जाऊया. चालेल. ओके. ऍक्च्युली आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं ना हा हा मला समजलंय सगळं आणि मी जे जे आता करते ना इथे हा 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 मला सगळं म्हणजे जे तुम्ही सांगितलं तसं स्टेप फॉलो केल्या एकदम व्यवस्थित जमते. मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीये. ओके ओके ठीक फक्त आहे. आता जेव्हा मी हे तुम्ही मला जे सांगितलं हे हा जे काही मी आता सर्च केलेलं आता सपोज मी आता हे टायटल दिलं. मी एक मिनिट फक्त एक हा टायटलचं ट्राय करते. ठीक आहे ठीक आहे. टच कर. टायटल दे. सेव्ह करायचा. बाकीचं काही नाही लिहिलं तरी तू चालेल. फक्त टायटल येईल तुझं मग. आणि डायरेक्ट हो जर तुला खाली असं हे गो लाईव्ह येत नसेल तर राईट क्लिक करायचं आणि गो विथ लाईव्ह असं करायचं. असा ऑप्शन येतो तुला. गो लाईव्हचा ऑप्शन येतो. राईट क्लिक. इथं गो लाईव्हचा ऑप्शन येतो कुठेतरी. हा स्टॉप लाईव्ह सर्व्हर आहे ना, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर हो हो असं आहे. असा हा ऑप्शन येतो. जर हा खाली आला नाही तर इथे ब्लू कलरची ही जी फुटरमध्ये लाईन दिसते ना, ही जर नाही आली हा तर राईट क्लिक करायचं आणि गो विथ लाईव्ह, गो लाईव्ह असं येतं किंवा ओपन विथ लाईव्ह सर्व्हर असं येतं, ते करायचं. अच्छा कारण ते तर नाही दिसत आहे माझ्याकडे ब्लू लाईन. नाही का? बरं ओपन विथ लाईव्ह सर्व्हर नाही. दिसते का राईट क्लिक केल्यानंतर? हो हा मग त्याच्यावर क्लिक ब- करायचं. एक ते केल्यावरती ना हम्म. एक विंडो ओपन झाली आहे. हा राईट. म्हणजे ते काय तुझं एक वेबपेज ओपन झालंय. आता जसं हे वेबपेज माझं दिसतंय, तुला फक्त हे हो पूर्ण ब्लँक दिसत असेल आणि तुला फक्त वरती माय फर्स्ट वेबपेज जे काय तू टायटल टाकलं असेल ते टायटल दिसत असेल फक्त. हो राईट? एक मिनिट. हम्म. हो आलं. ठीक आहे. हम्म. हो चालेल. हा बाकीचा पण कोड तू लिहिशील, लिहून घे, हो मी ट्राय स्क्रीनशॉट करते काढ किंवा तसं एक फोटो आता. काढ. हा हा चालेल. उद्या आपण सेम अजून असाच कोड लिहून बघूया, मग पुढे जाऊया. याचा पूर्ण परत हो हे काय काय असतं ते परत आपण याला रिवाइज करूया थोडं. अँड देन विल गो विथ द नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. हो ओके. थँक्यू. वेलकम. बाय. बाय बाय.